तिकडे सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातलं। काल रात्री 12च्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस, त्यामुळे झाडं पडण्यासह पत्र्याची शेड उडून गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। या वाऱ्यामुळे मोती तलाव, राजवाडा, शिव उद्यान परिसरातील झाडं उन्मळून पडली, तर रामेश्वर प्लाझा इथलं पत्र्याचं छत उडून गेलंय। एसपी कॉलेजच्या परिसरातही छत उडालं। सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही इजा झाली नाहीये। वाऱ्याचा वेग एवढा होता की 3 मजली इमारत ओलांडून काही पत्रे थेट कॉलेजच्या मागील बाजूला जाऊन पडली आहेत। रात्रीच्या वेळी ही घटना घडल्यानं मोठा अनर्थ टळलाय। तर सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी शहरात झालेल्या वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालं। आमदार दीपक केसरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। शहरात तब्बल 21 ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली। याबरोबरच तहसीलदारांना ताबडतोब पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। सोबतच मदतीबाबतही सूचना दिल्या आहेत, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिलेली आहे। तर सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपलं। वादळी वाऱ्याने केळीची बाग भुईसपाट झाली। केळीची बाग आडवी झाल्यानं शेतकरी अशोक गाडे या शेतकऱ्याचे सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। त्यामुळे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी करण्यात आली आणि नुकसान भरपाई मिळावी अशी ही मागणी गाडे यांनी केली आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। शहरातल्या काही भागात गारांचा पाऊस झालाय। त्यापैकी होटगी रोड, लष्कर, 7 रस्ता परिसरात तुफान पाऊस बरसला। काल दिवसभरातल्या प्रचंड उन्हानंतर संध्याकाळी दमदार पावसाने हजेरी लावली आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।